गुड मॉर्निंग फ्रॉम कारगिल मित्रांनो. तर आत्ता वाजले 7:15 आणि सामान आपलं सगळं रेडी झालं आहे. तर आता आपण निघतो आहे लेहसाठी. मध्ये 2-3 स्टॉप घेऊ आपण आणि सेस ऑलसेट सामान सगळं रेडी आहे. पॅक करू. बरोबर आपण डॉट 8 वाजेपर्यंत इथून निघायला पाहिजे, म्हणजे आपल्याला तेवढं एक्सप्लोर करता येईल. तर मित्रांनो, आपण आता कारगिल सोडलं आहे. सो कारगिलपासून लेहचं डिस्टन्स आहे 220 आणि त्यासाठी लागतात जवळपास 5 तास. तर आत्ता वाजले 8. आपण 15 किलोमीटर कारगिलच्या पुढे आलो आहे, म्हणजे आपण 1:15 रिचिंग टाईम दाखवते. 4 तास 35 मिनटं. पेट्रोल टाकलं गेलं आहे, टँक फुल झाली आहे. राईट नाव वी आर रेडी टू गो. व्ह्यू बघा, या साईडला झाडं, नेचर पूर्ण, आणि या साईडला पूर्ण जवळपास कोरड मातीचे डोंगर आपण असं म्हणू शकतो. सो इथून खंग्राल 9 किलोमीटर, लामायुरू 48, निम्मू 135, लेव 171. ओके. आणि आपल्याला दाखवतो आहे गुगल मॅप 165 किलोमीटर. तो तिथं दिसतंय का, तिथं पूर्ण स्नो पीक माउंटन आहे, पण ते आता पूर्ण ढगामध्ये गेलं आहे. आणि इथं पाऊस झाला आहे हळूहळू सुरू. लवकर इथून निघूया. Look at the view. फोटोला 1 किलोमीटर. So let's see what Fotola brings. So bro, we are at Fotola top. 13,478 feet. फोटो तो बंद है. तर फोटोला टॉपवरनं निघालो होता. फोटोला आत्तापर्यंतचं आपलं माझं सगळ्यात हायेस्ट पीक 13,478 अल्टिट्यूड. त्या अगोदर केला होता आपण जोजिला पास होता 11,600. सो 13,000च्या वरती आल्यानंतर इथं थोडं गार वाटतं आहे. वरनं आता आपण खाली जाऊ. प्लॅन असा आहे, आता फोटोला टॉप झाला आपला. लामायुरूला एक स्टॉप घेऊ, तिथं काहीतरी खाऊयात. आणि त्याला लामायुरूला असतात आणि तिथं काहीतरी टेम्पल पण आहे. सो लेट्स सी, टेम्पल एक्सप्लोर करू. बट ब्रो, ट्रिप वॉज जस्ट अमेझिंग टिल नाव. असं वाटतं रोडवर एकटाच. तर फोटोला टॉप हा लेह श्रीनगर हायवेमधला सगळ्यात उंच शिखर आहे. उंच शिखर पीक किंवा टॉप, वॉट एव्हर वी कॉल. लामायुरूला आलो आहे आपण. ओके, घर कसले. लामायुरू मॉनेस्ट्री
आतलं जाऊ. आय थिंक इथंच दलाई लामा येतात. ती आहे लामायुरू मॉनेस्ट्री. बघून आलो मी पूर्ण. आतमध्ये फोटो व्हिडिओला अलाउड नव्हतं. पण कारगिलहून लेहला जात असाल तर एक स्टॉप मस्त इथं एक स्टॉप घ्या. कारण की ही 1000-1500 साल जुनी मॉनेस्ट्री आहे. त्यात बरेच स्टॅच्यू बुक्स वगैरे बरंच काही इतिहास जुना बघायला भेटेल. आणि 1-2 टेम्पल पण आहेत तिथं. तर आता इथून आपल्याला अजून 2 तास आणि 20 मिनटं दाखवत आहे. 112 किलोमीटर. सो जाऊ. अजून खाण्यासाठी एक स्टॉप घ्यायचा आहे. मला वाटतं मॅग्नेटिक हिल वगैरे तिथं असेल, तिथं घेऊया. व्हॉट इज दिस प्लेस? Look at the view. Moonland. मूनलँड बोलतात ते हेच. सो हे थोडे येलोइश कलरचं आहे आणि समोर जो पहाड आहे तो रेडिश कलर आहे. तो येलोइश रेडिश. सो किती प्रकारचे लँडस्केप बघितले, किती प्रकारचे हे बघितले आत्तापर्यंत. त्यामुळे 5 मिनिटं थांबवलं. लवकर निघू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कहाँ से हो आप? मैं वेस्ट बंगाल से हूँ. वेस्ट बंगाल से? मैं आपका महाराष्ट्र पूरा घूमा. महाराष्ट्र हो गया घूम के? आप जितना नहीं घूमेंगे उतना हम घूम चुके हैं. हाँ क्या? कितने दिन हो गए आपको निकलने? 7 महीने हो गया घर से बाहर कंटिन्यू. 7 महीने? सो ऑल इंडिया घूम रहे हो? ऑल इंडिया. अभी क्या क्या कवर किया आपने? मैं कवर किया हूँ पहले बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड. मेरे को इंडिया में सबसे खराब लगा गुजरात. गुजरात? हाँ सबसे बेड हर एक राइडर को लगता है, हर साइकिलिंग को.
और उसके बाद हमको सबसे बेस्ट लगा साउथ इंडियन। मैं बिहार गया, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बराबर। झारखंड, उड़ीसा, आंध्र प्रदेश, तमिलनाडु, कर्नाटका, केरला, तेलंगाना, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू कश्मीर, लेह लद्दाख। अरे बाप रे, क्या बात है। अभी क्या क्या है और आगे का क्या है? अभी हिमाचल करके, और मेरा 11 ज्योतिर्लिंग कंप्लीट कर चुका हूँ ना, अरे तो मैं काशी विश्वनाथ, मेरा 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट हो जाएगा तो मैं घर जाऊँगा। क्या नाम आपका? समर महतो। समर में तो सुशील करना। चलो अच्छा लगा मिल के। हेलो, आगे एक बंदा झारखंड से है, वो साइकिल आगे है, उसको 4 महीना हुआ है, उससे आज मेरे को 5 दिन से एक साथ हूँ। क्या बात है। चलो ऑल द बेस्ट। 7 महिन्यापासून बाहेर 7 मंथ बहुत टाईम होता आहे भाई। ऑलमोस्ट सगळं इंडिया फिरलं तो, केरळा, महाराष्ट्र। अशा लोकांना भेटून थोडं आपलं पण मोटिवेशन येतं, कारण की बऱ्याच वेळपासून एकटा राईड करतो आहे। तो बोलला होता अजून एक पुढे बायकर भेटेल, तर आज चलो। कहाँ से हो आप? झारखंड। कितना दिन हुआ? 157। क्या बात है। अभी क्या ले जा रहे हो? चलो धीरे धीरे चलो, ऑल द बेस्ट। What to say? हे लोक बाईक घेऊन निघता, किती कष्ट, किती हार्डवर्क आहे। एवढे दिवस घरापासून लांब, आणि कारण की ते टेम्परेचर बरंच आहे, मला वाटतं 25-30 डिग्रीजमध्ये। ते पण ठीक आहे, पण हिल क्लाइम्बच्या वेळेस कसं करत असतील हे? कारण की हिल क्लाइम्बच्या वेळेस फर्स्ट थिंग इथं ऑक्सिजन कमी आहे, जेवढं फास्ट जास्त काम केलं तर दम लागतो। आणि मोटरसायकलचं हिल क्लाइम्ब करताना, तर आता इथून ले आहे जवळपास 80 किलोमीटर। मी थांबलो इथं, ब्रेकफास्ट करून मॅगी मागवली, आणि इन्सिडेंट असा झाला, आपला वायपरचा वायझरचा स्क्रू पडला। मग दाखवतो, स्क्रू पडला होता इकडचा, पण ऑलरेडी पण जुगाड करून बसवला आहे। तर लकीली मी मागे गेलो 2 किलोमीटर जिथं पडला तिथून, आणि आपलं नशीब चांगलं म्हणावं लागेल की मिळाला, कारण की तो स्क्रू गेला असता तर मग लेहमध्ये मला नाही वाटत पॉसिबल आहे भेटणं। सो आय थिंक लकी डे। आता इथं थांबलो आहे, इथं मॅगी खातो, ब्रेक करतो, मॅग्नेटिक हिल, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट लेहसाठी आपण निघू। तो ऑल सेट मित्रांनो, नाश्ता झाला, मॅगी खाल्ली, चहा, बिस्किट, आणि आता ले आहे इथून 74 किलोमीटर, 1 आवर 1.5 तास। वायझरचा पण बसून घेतला नट, टूल किट आणलेलं होतं मी, तर टूल किट आणलेलं होतं ते बसून घेतलं, कारण की तो नट गेला असता तर वायझरचा जुगाड झाला नसता, आणि या टेरेनमध्ये विदाऊट वायझर चालवणं पॉसिबल नसतं झालं, कारण की त्या साईडला अजून मे बी कोल्ड असेल। सो लॉंग टूरला टूल किट सोबत ठेवलंच पाहिजे, चांगलं क्वालिटीचं एक टूल किट। राईट साईडला जे बघतोय आपण, तर त्यात इंडस अँड झंस्कार रिव्हरचा संगम आहे, आणि तसेच ते पुढे जाऊन इंडस म्हणून संबोधले जाते।
थोडे फोटो व्हिडिओ केले तिथे. आणि आत्ता मला वाटतं पहिले मॅग्नेटिक हिल लागेल, त्यानंतर गुरुद्वारा. मॅग्नेटिक हिल बघू, गुरुद्वारा, ले, दॅट्स इट. ड्राइव विथ केअर, ॲक्सिडेंट रेअर. पत्तर साहेब गुरुद्वारा, अल्टिट्यूड 11,533 फीट. गुरुद्वारा ओपन आहे का? ओपन असेल तर दर्शन घेऊ. किधर तो लेके आया अपने को. हाँ सर, यहाँ पे आ गया मैं बाहर. कहाँ पे? गेट के पास. वो अभी तो बोल रहे थे आप, मैं कारगिल में हूँ. आता लेहला मी पोहोचलो, 4 वाजेलाच पोहोचलो होतो. पहिले मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथून एक वेळा व्ह्यू बघा. सनसेट. यहाँ आपला रूम, सगळं काय आहे. तर लेहला मी 4:30ला पोहोचून गेलो होतो. आज आपण केलं पत्तर साहेब, नंतर संगम, इंडस आणि झंस्कारचा संगम होतो ते. हां, लामायरू मॉनेस्ट्री, हे 3 गोष्टी केल्या. तर आजचा दिवस लेहमध्येच करणार आहे स्टे. उद्या पण लेहमध्ये स्टे राहील, कारण की ॲक्लेमेटाईज होण्यासाठी 1 दिवस तरी दिला पाहिजे. उद्या प्रोबॅबली उद्या लेह एक्सप्लोअर करू, मॉनेस्ट्री वगैरे बघू, लेह मार्केटला जाऊ.